स्वराज गेला का? गेले. दीप, विराज, या लवकर जरा. काय झालं आत्या? नाही म्हटलं आपण जरा देवळात जाऊन येऊया. दीप घरी आलाय, सगळी विघ्न हळूहळू दूर होत आहेत. देवाच्या पायावर जरा डोकं ठेवूया आणि त्याचे आभार मानूया दीप घरी आला त्याबद्दल. ए आत्या, आत्ता नको ना. हे बघ, माझं सगळं टाइम टेबल बिघडून जाईल. माझ्याकडे ना फक्त 15 मिनिटं आहेत. त्यात तयार व्हायचं, मग आपण मंदिरात जायचं आणि मग कॉलेजला पोहोचायचं. हे काही शक्य नाही. एक दिवस थोडा उशीर झाल्याने इकडची दुनिया तिकडे नाही होते. अगं आत्या, या एका दिवसाने येत ना पुढचे अनेक दिवस बिघडू शकतात आणि मग हळूहळू शरीराला सवय लागते लेट जाण्याची. त्यापेक्षा मी काय म्हणतो, माझं काम हीच देवाची पूजा आहे आणि मी मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेण्यापेक्षा ना मी जर स्वतःचं काम चोख पार पाडलं ना तर ते देवाला जास्त आवडेल. जा, तू कॉलेजमध्ये जा. माझ्या डोक्याशी भुणभुण नको, ती सगळी भुणभुण मुलांच्या डोक्याशी कर. जा बाबा. आत्या तू पण ना. आपण तरी जायचंय का? चला. हां, थांबा, मला आधी सांगा, मी घरी कसं आलो, कोणी आणलं, आणि बाबांना मी घरात नको आहे हे कशाला हवं आहे? आणि चूक मी करायची आणि शिक्षा तू भोगायची असं नाही ना होऊ शकत दरवेळी. मान्य आहे, मी बाबांच्या विरोधात नाही जाऊ शकत, पण निदान ते घरी नसताना तू या घरामध्ये येऊच शकतोस ना. अरे असं काय करतोय? पण कोणी काही होणार नाही आहे आणि काही झालंच तर बघता येईल. दादा ऐक, हा माझा निर्णय आहे आणि तो तुला ऐकावाच लागेल, कळलं? बरं, ज्युनियर पुरुषोत्तम गायकवाड, जशी तुमची आज्ञा. ज्योतिताई, माझं एक पुस्तक नाही मिळत आहे. अगं तू पण ना जरा लक्ष द्यायचं तर. हे काय? हे पुस्तक नाही तर काय? थँक्यू. जरा बघ ना आणि आवर पटापट. चल. हो मी निघाले. हो. चल बाय बाय. बाय. ऐक, चला चला चला. घाल. ताई माझे केस. हो थांब. हळू. आई चल मी निघते. आज थोडं लवकर जाते कॉलेजला. इतके दिवस कॉलेजला गेले नाहीये ना, तर मला नोट्स घ्यायच्यात फ्रेंड्सकडून. ठीक आहे, चल मी निघते. बाय बाय बाय. थांब जरा. ऐक, लवकर नको जाऊ कॉलेजला. का? अगं अभिजितचा 14वा झाला ना, सुतक फिटलंय. आपल्याला मंदिरात जायचंय. तिकडून आले की जातो कॉलेजला. ठीक आहे. आई चल, मला उशीर होतोय, मी निघते. अगं कीर्तीला आता तेच सांगत होते, सुतक फिटलंय तर आपल्याला मंदिरात जायचंय. हां, अरे हो, मग नंतर बरोबर. जातो. चालेल. हां, आणि गणपतीच्याच मंदिरात जायचंय तर दुर्वा, फुलं आणि पूजेची थाळी असं घ्यायचंय. पण सुभद्राताई म्हणाला मी येतेच तर फुलं घेऊन येते. म्हटलं ठीक आहे. आई मग मी दुर्वा आणते. हो बरं, नाक्यावरनं आपण गोड घेऊन जाऊया. हो.